देशासाठी देशासाठीच हुतात्मा झाले. जन्म घेतला त्यांनी देशासाठीच हुतात्मा झाले. नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ आणि माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी स्वरा प्रशांत रोडे. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असं अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे माझे संभाजी महाराज स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही देशाची अवस्था पाहिली जाते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी जबरदस्त घोषणा देऊन जगाचे लक्ष वेधून घेणारे भारत मातेचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस. आज आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहे. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयता, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आपल्या समोर उभ्या आहेत. आपला भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले. मला आज या वीरांबद्दल असे बोलावे वाटते की मत घबराओ वीरो जवाना, वह दिन भी आ जाएगा. मत घबराओ वीरो जवाना, वह दिन भी आ जाएगा. जब भारत का बच्चा देशभक्त बन जाएगा. सूर म्हणतो साथ द्या, दिवा म्हणतो वाद द्या. सूर म्हणतो साथ द्या, दिवा म्हणतो वाद द्या. आणि माझ्या या विचारांना तुमच्या टाळ्यांची साथ द्या. खरं तर मला एक प्रश्न पडतो, हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय का? खरं तर आपल्या मनानेच प्रश्न विचारा, हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय का? इंग्रजांकडे हे स्वातंत्र्य मागितलं आणि ते दिले. हे काय दुकानातून पैसे देऊन चॉकलेट आणणे हे इतके सोपे नव्हते. त्यासाठी अनेकांनी आपले बलिदान या देशासाठी दिले. मग कुठे तर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू असतील, लोकमान्य टिळक, सावरकर, चंद्रशेखर आझाद असतील, अशा अनेक जणांनी तुरुंगवास भोगले व अशा अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मग कुठे तर आपला भारत स्वतंत्र झाला. मी शेवटी एवढंच म्हणते, मैं भी सरहद पर जाऊंगी, सीने पर गोली खाऊंगी. मैं भी सरहद पर जाऊंगी, सीने पर गोली खाऊंगी. और लड़कियां कमजोर होती है, दुनिया वालों की गलतफहमी मिटाऊंगी. धन्यवाद.